हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज आपण एक्सपान्शन ऑफ फॉर्म्युला या टॉपिकचा 5.3 प्रॅक्टिस सेट सोडवणार आहे. प्रॅक्टिस सेट सोडवण्याच्या आधी आपण काही बेसिक कन्सेप्ट आहेत त्या आपण पहिला बघूया. आपण मागच्या टॉपिकमध्ये ए प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला बघितलेला होता. या टॉपिकमध्ये आपण आता ए मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला बघणार आहे. एकदम सिम्पल फॉर्म्युला आहे. मागच्या टॉपिकप्रमाणेच ए प्लस बी क्यूबचा जो फॉर्म्युला होता त्यामध्ये फक्त दोनच बदल आहेत. आपल्याला पहिला आणि शेवटला फक्त मायनस द्यायचा आहे. तर आपण मागच्या टॉपिकमध्ये बघितलेलं ए प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला काय होता? ए क्यूब प्लस 3a² बी प्लस 3ab² प्लस बी क्यूब असा हा फॉर्म्युला होता. तर या टॉपिकमध्ये फक्त पहिला आणि शेवटीला फक्त मायनस आहे, कारण हा ए मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला पाठ केला तर एक्झाम्पल सोडवायला खूप सोपं पडेल. तर फॉर्म्युला तुम्ही पाठ करून घ्या. हा फॉर्म्युला कसा डिराईव्ह होतो ते आता आपण बघूया. हे काय एक्झामला विचारणार नाहीत, पण तुम्हाला माहिती असावं म्हणून मी तुम्हाला कसा डिराईव्ह होतो ते सांगतो. तर बघूया आता ए मायनस बी क्यूब. तर आपण ए मायनस बी क्यूबला आपण ए मायनस बी ए मायनस बी असं 3 वेळा लिहू शकतो. आपण ह्या दोघांना एकत्र करून ए मायनस बीचा स्क्वेअर असं लिहू शकतो. ए मायनस बीचा स्क्वेअरचा फॉर्म्युला आपल्याला माहीतच आहे. काय आहे तो लिहून घेतला. ए मायनस बी a² मायनस 2ab प्लस b² असा हा ए मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे. तर आता फक्त आपल्याला या एने होल ब्रॅकेटला आणि मायनस बीने होल ब्रॅकेटला फक्त आपल्याला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे, म्हणजे हा आपल्याला फॉर्म्युला तयार होणार आहे. पहिला लिहिलं a² मायनस 2ab प्लस b² इंटू मायनस बी a² मायनस 2ab प्लस b². आता जेव्हा आपण हे सोडवणार आहे, ह्याला जेव्हा सिम्प्लिफाय करणार आहे आपल्याला हा फॉर्म्युला मिळून जाईल. तर आता सिम्प्लिफाय करूया. ए इंटू ए क्यूब मायनस 2 ए इंटू a² झालं 2a² बी प्लस ab². आता इकडे आत मल्टिप्लाय होणार, मायनस नाही होणार खरं मल्टिप्लाय. मायनस a² बी मायनस इंटू मायनस प्लस होणार आहे, प्लस 2ab² आणि परत मायनसने मल्टिप्लाय मायनस बी क्यूब होणार आहे इथं. आता याला सिम्प्लिफाय आपण करून घेऊया, म्हणजे लक्षात येईल आपल्याला नेमकं काय चालू आहे. तर आता ए क्यूब इथे मायनस 2a² बी आहे आणि इथं मायनस 2a² बी आहे. तर हे मायनस मायनस काय होणार आहे, प्लस होणार आहे. खरं चिन्ह कुठलं राहणार आहे, मायनसच राहणार आहे. तर इथं पहिला मायनस दिलं आणि 3a² बी झालं. इथं मायनस मायनस इथं ही टर्म आणि ही टर्म मायनस मायनस प्लस होणार, खरं चिन्ह राहणार आहे मायनसच. तर आता ab² प्लस 2ab² काय असणार आहे, प्लस होणार आहे दोघांमध्ये, प्लस 3ab² असणार आहे. आणि इथं आता उरलं काय, मायनस बी क्यूब. तर इथं आता मायनस बी क्यूब दिलं. तर ए मायनस बी क्यूबचा हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यावर आधारित प्रॅक्टिस सेट आपण सोडवायचा आहे. या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला काही याच फॉर्म्युला ए मायनस बी क्यूब किंवा ए प्लस बी क्यूबचाच फॉर्म्युला वापरायचा आहे. पण आता काही थोडे अवघड क्वेश्चन येऊ शकतात. अवघड म्हणजे काय, जरा लॉंग येणार फक्त प्रश्न. खरं प्रश्न सिम्पलच असणार आहेत. म्हणजेच काय लॉंग म्हणजे काय, आता आपण या एकाच फॉर्म्युलाचा वापर एका एक्झाम्पलमध्ये करत होतो. तर आता या आपल्याला प्रॅक्टिस सेटमध्ये दोन्ही फॉर्म्युलांचा देखील एकाच क्वेश्चनमध्ये वापर करायला लागू शकतो. म्हणजेच काय बघा, आत्तापर्यंत आपण कसं एक्स प्लस 2a³ असा प्रश्न बघितला. आता आपण या प्रॅक्टिसमध्ये एक्स मायनस 3b³ असा फॉर्म्युला बघणार आहे. तर याला आता कंबाईन करून देखील काही क्वेश्चन येऊ शकतात. म्हणजेच कसं 2x प्लस 3b³ मायनस 3a किंवा x मायनस 3b³ असा या कंबाईन करून येणार. म्हणजेच काय, आपल्याला इथं प्लसचा फॉर्म्युला वापरायचा आहे आणि इथं मायनसचा वापरायचा आहे आणि दोघांमध्ये मायनस होणार आहे. सिम्पल आहे. असा क्वेश्चन देखील या प्रॅक्टिसमध्ये आता येऊ शकतात. तर आता आपण प्रॅक्टिस सेट 5.3ला सुरुवात करूया. तर हा प्रॅक्टिस सेट 5.3चा पहिला क्वेश्चन आहे 2m-5 चा क्यूब. तर आता आपल्याला मायनसचा फॉर्म्युला माहीतच आहे, आपण लिहिणार इथं
वी नो दॅट काय माहिती आहे आपल्याला ए मायनस बीचा जर क्यूब असेल तर आपण ए क्यूब मायनस 3ab स्क्वेअर किंवा 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब बघितला आहे आपण हा फॉर्म्युला इथे मागच लिहिलेला आहे बघा ए क्यूब प्लस हा प्लस आहे ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब फक्त या दोनच जागी फक्त चेंजेस आहेत साईनमध्ये प्लसचाच फॉर्म्युला आहे फक्त फर्स्ट आणि लास्टला फक्त मायनस असणार आहे एकदम सोपं आहे. आता फक्त आपल्याला या व्हॅल्यू या फॉर्म्युल्यात रिप्लेस करायचं आहे. आपण जर या फॉर्म्युला जर कम्पेअर केलं तर आपल्या लक्षात येईल ए म्हणजे काय आहे 2m आणि बी म्हणजे काय आहे 5. तर आता फक्त या व्हॅल्यू आपल्याला या फॉर्म्युल्यात रिप्लेस करूया. ए क्यूब म्हणजे काय 2mचा क्यूब मायनस 3a स्क्वेअर म्हणजे काय 2mचा स्क्वेअर बी म्हणजे काय 5 प्लस 3a म्हणजे काय आहे 2m इंटू 5चा स्क्वेअर बी स्क्वेअर आहे मायनस बी क्यूब म्हणजे काय 5चा क्यूब. तर आता इथे सोडवायचं आहे 2चा क्यूब आपल्याला काढायचा ते असणार आहे 8m क्यूब मायनस आता 3 इथं होणार इंटू 4m स्क्वेअर ह्याचा स्क्वेअर येणार आहे इंटू 5 प्लस 3 इंटू 2m इंटू 5चा स्क्वेअर म्हणजे 25 मायनस 5चा क्यूब म्हणजे 125 बरोबर आहे काय. आता फक्त याला सिम्प्लिफाईज करायचं आहे आपल्याला 8m क्यूब मायनस 15 5 इंटू 3 15 15 इंटू 4 60m स्क्वेअर आता इथं 25 इंटू 2 किती येणार आहे 50 इंटू 3 150 प्लस 150m मायनस 125 असलं हे. तर ह्याचा आपल्याला आन्सर मिळालेला आहे 8m क्यूब मायनस 60m स्क्वेअर प्लस 150m मायनस 125. एकदम सिम्पल आहे फक्त आपल्याला फॉर्म्युल्यात व्हॅल्यू रिप्लेस करायच्या. तर आता क्वेश्चन नंबर 2 बघूया. तर मायनसचाच फॉर्म्युला इथे देखील वापरायचा आहे. तर आपल्याला मायनसचा फॉर्म्युला माहिती आहे वी नो दॅट जर ए मायनस बी क्यूब जर असेल तर काय फॉर्म्युला ए क्यूब त्याचा फॉर्म्युला आहे ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. कम्पेअर करायचं या आणि या क्वेश्चनला तर आपल्याला ए म्हणजे काय मिळणार 4 आणि बी म्हणजे काय पी. आता फक्त आपल्याला रिप्लेस करायचं आहे. तर आता रिप्लेस करूया. एमध्ये केलं 4 क्यूब मायनस 3a स्क्वेअर म्हणजे काय 4चा स्क्वेअर बी म्हणजे काय पी प्लस 3 आता ए म्हणजे काय ए म्हणजे आहे 4 बी स्क्वेअर करायचं आहे म्हणजेच काय पीचा स्क्वेअर मायनस बी क्यूब म्हणजे काय पीचा क्यूब. आता 4चा क्यूब आपण काढायचा आहे 4चा क्यूब काय 4चा स्क्वेअर काय 16 इंटू परत 4 16 इंटू 4 किती येणार आहे 64 इथं आलं 64 मायनस आता इथं 4चा स्क्वेअर आपल्याला करायचं आहे 4चा स्क्वेअर 16 इंटू 3 48 पी इंटू पी होणार प्लस आता 4 इंटू 3 12 इथं येणार आहे पीचा स्क्वेअर मायनस पी क्यूब. तर ह्याचा आन्सर काय आहे 64 मायनस 48 प्लस 12p स्क्वेअर मायनस पी क्यूब. तर ह्याचं देखील आन्सर एकदम सोपं आहे. तर आता क्वेश्चन नंबर 3 बघूया काय. तर क्वेश्चन नंबर 3 तर क्वेश्चन नंबर 3 आहे 7x मायनस 9yचा क्यूब. तर आता आपल्याला फॉर्म्युला माहीतच आहे काय आहे ते लिहिला आपण इथं फॉर्म्युला ए मायनस बी क्यूब जर असेल तर त्याचा फॉर्म्युला असतो ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस
बीचा क्यूब. फॉर्म्युला माहीतच आहे, सगळीकडे हाच फॉर्म्युला वापरला आहे पण मागासपासून पाठच झालेला पाहिजे आता आपल्याला. तर आता फक्त व्हॅल्यू रिप्लेस करायचं राहिले. तर ए म्हणजे काय 7x आणि बी म्हणजे काय 9y. तर आता ह्याला व्हॅल्यू फक्त या फॉर्म्युल्यात रिप्लेस करूया आपण. तर चला बघूया काय होते आता. ए म्हणजे काय, ए क्यूब म्हणजे काय 7x क्यूब मायनस 3a² म्हणजे काय 7x². बी इंटू बी आहे म्हणजेच काय 9y प्लस 3. ए म्हणजे काय 7x, बीचा स्क्वेअर म्हणजे काय 9y² मायनस बी क्यूब म्हणजे 9y क्यूब असणार आहे. तर आता पहिला येणार आहे 7x क्यूब काय आहे, 7x क्यूब असणार आहे 343 आणि x³ मायनस आता इथं 7x² आणि हे आहे म्हणजे 3 इंटू 7x² आपल्याला पहिलं करायचं आहे. 3 इंटू 7चा स्क्वेअर काय नाही 49 x² इंटू 9y प्लस 3 इंटू 7x आणि 9चा स्क्वेअर 81 इंटू 81चा y² येणार आहे. आता इथं मायनस 9चा क्यूब किती येणार आहे 729y³ असणार आहे 9चा क्यूब. तर आता फक्त याला आपल्याला सिम्प्लिफाय करत जायचं आहे. आता 343x³ मायनस 3 इंटू 49 इंटू जर 9 आपण केलं तर त्याचा आन्सर असणार आहे 1323 x² म्हणजे x इंटू y होणार आणि नंबरला नंबर मल्टिप्लाय प्लस आता 3 इंटू 7 इंटू 81 जर आपण केलं तर त्याचा आन्सर असणार आहे 1701 xy². तुम्ही इथं कॅल्क्युलेशन तुम्ही हाताने करू शकता. मी टाईम वाचवण्यासाठी तुमचा टाईम वाचवण्यासाठी मी तुम्हाला डायरेक्ट सांगत आहे. खालती कॅल्क्युलेशन जर केला तर उत्तर सेमच येणार आहे आणि 729y³. तर 7x मायनस 9y³ आपल्याला आन्सर मिळालेला आहे. तर आता 58चा क्यूब आता आपल्याला काढायचा आहे. आपण मागच्या टॉपिकमध्ये आपल्याला 52चा काढायचा होता. आपण 50+2 हा फॉर्म्युला वापरलेला आहे. आता आपण 60-2 वापरायचा आहे. हा फॉर्म्युला वापरताना आपण पेपरामध्ये कोणताही फॉर्म्युला वापरू शकतो प्लस किंवा मायनसचा. आपण 50+2 हा देखील 50+8 हा देखील फॉर्म्युला वापरू शकतो आणि 60-2 हा देखील वापरू शकतो. 60-2 का वापरायचा, कारण एक संख्या आपल्याला कमी मिळते म्हणजे इकडे 2 येतो, 2चा क्यूब सोपाच असतो काढायचा. त्यामुळे 60-2चा फॉर्म्युला आपण इथं वापरणार आहे. तुम्ही काही वापरू शकता, फक्त आपल्याला क्यूब सोपा जावा काढायसाठी म्हणून आपण असं करत आहे. बाकी पेपरामध्ये तुम्हाला जर कोणती पद्धत सोपी वाटत आहे त्या पद्धतीने तुम्ही नंबर घेऊन तुम्ही ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शनचा फॉर्म्युला वापरू शकता. तर इथं आता आपण काय करायचं आहे 58ला आपण 60-2चा क्यूब लिहू शकतो आहे. दोन्ही सेमच आहे म्हणजेच काय 58. तर आता इथं आपण फॉर्म्युलामध्ये फक्त व्हॅल्यू रिप्लेस करायचं. तर आता इथं लिहूया वी नो दॅट काय माहिती आहे आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे काय ते a मायनस बी जर क्यूब असेल तर a³ मायनस 3a² प्लस 3ab² मायनस b³ असते. आता कम्पेअर जर केलं ह्याला आणि ह्याला तर आपल्याला a म्हणजे काय 60 मिळतं, b म्हणजे काय 2 मिळतं. तर आता फक्त व्हॅल्यू आपल्याला रिप्लेस करायच्या. 60चा क्यूब मायनस 60चा स्क्वेअर b म्हणजे 2 प्लस 3a म्हणजे काय 60, b म्हणजे काय 2चा स्क्वेअर मायनस bचा क्यूब म्हणजे काय 2चा क्यूब. तर आपल्याला आन्सर ह्याचा जर तुम्ही सॉल्व केला, इथं सॉल्व करून दाखवू शकतो. बरं चला इथे सॉल्व करतोच मी. 60चा क्यूब म्हणजे काय 60 इंटू 60 काय येणार आहे पहिला 60 इंटू 60 0 एक्स्ट्रा 36 इंटू परत 60 केलं एक्स्ट्रा 0 आलं 16 36 इकडं आलं 3 21. तर इथे येणार आहे 21600. ओके सिम्पल आहे. तर मायनस 3 इंटू 60चा स्क्वेअर किती येणार आहे 3 इंटू 3600 इंटू 2 असणार आहे प्लस 3 इंटू 60 इंटू 4 मायनस 8 येणार आहे मायनस 8 येणार आहे. जेव्हा तुम्ही ह्या क्वेश्चनला सोडवता त्याचा आन्सर आपल्याला मिळणार आहे 195112.
असा आन्सर मिळणार आहे याचं. तुम्ही कॅल्क्युलेशन प्रॉपर करून देखील बघू शकता, व्हेरीफाय करू शकता आन्सर बरोबर आहे का नाही आहे, पण हे 100% बरोबरच आहे. तर आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 5. मागच्या क्वेश्चनसारखाच आहे क्वेश्चन नंबर 5. इथे आपण फक्त आता काय करणार, 200 - 2 करू शकतो आहे, आपण करू शकतो आहे ना. 200 - 2 काय म्हणजेच 198चं आपण इथं क्यूब लिहिलं. तर आता ह्या फॉर्म्युलात घालायचं आहे फक्त आपल्याला. फॉर्म्युला काय आहे, a - b क्यूब इज इक्वल टू a क्यूब - 3a² b प्लस 3ab² b क्यूब. ओके, एकदम सिम्पल आहे. तर आता a म्हणजे काय आपल्याला 200 मिळालेलं आहे, b म्हणजे काय 2 मिळाले. आता फक्त फॉर्म्युलात रिप्लेस करणार आपण ह्या व्हॅल्यू. तर आता फॉर्म्युलात रिप्लेस करून बघूया. a म्हणजे काय 200 मिळाले, म्हणजेच काय 200चा क्यूब मायनस 3, a² म्हणजे काय 200चा स्क्वेअर, b म्हणजे काय 2 प्लस 3, a म्हणजे काय 200, b² म्हणजे काय 2चा स्क्वेअर मायनस b क्यूब, b क्यूब म्हणजे काय 2चा क्यूब. आता ह्याला सिम्प्लिफिकेशन करूया. 200चा क्यूब करायचा आहे. पहिला आपण 200 इंटू 200 करूया. 2 0 एक्स्ट्रा दिले कारण ह्याचं 0 0 एक्स्ट्रा 1 0 दिलं, 0 0 0 1 एक्स्ट्रा दिलं. आता सिम्पली 2 440,000 आलं. आणि परत आपल्याला 200 इंटू करायचं आहे. 1 0 दिलं, 2 दिलं, B0 0 B0 0 B0 0 B0 0 8. तर ह्याचा आन्सर काय येणार आहे 80,000,000. तर ह्याचा आन्सर 80,000,000. तर ह्याचा आन्सर आलेला आहे -3 इंटू 200चा स्क्वेअर काय असणार आहे 40,000. इथं 200चा स्क्वेअर 40,000 आलेला आहे, इंटू 2 प्लस 3 इंटू 200 आपल्याला करायचं आहे. आणि इथं 4 येणार आहे, इंटू 4 मायनस 2चा क्यूब म्हणजे काय 8. तर याचा आन्सर आपल्याला मिळालेला आहे 7762,392. ह्याचं जर जेव्हा तुम्ही हे सॉल्व करता आणि कॅल्क्युलेशन करता तुम्हाला हे आन्सर मिळून जाईल. तर आता क्वेश्चन नंबर 6 बघूया. क्वेश्चन नंबर 6मध्ये देखील मायनस आहे. फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. फॉर्म्युला फक्त लिहिलं वी नो दॅट काय माहिती आहे आपल्याला, a - b क्यूब जर असेल तर इज इक्वल टू a क्यूब मायनस 3a² b प्लस 3ab² b क्यूब. फक्त आता व्हॅल्यू रिप्लेस करायचा आहे. a म्हणजे काय 2p आणि b म्हणजे काय 1/2p. फॉर्म्युलात घातलं, व्हॅल्यू रिप्लेस केलीत. a क्यूब म्हणजे काय 2pचा क्यूब मायनस 3a² म्हणजे काय 2pचा स्क्वेअर, b म्हणजे काय 1/2p प्लस 3 म्हणजे 3 इंटू a म्हणजे काय 2p, b² म्हणजे काय 1/2pचा स्क्वेअर मायनस b क्यूब म्हणजेच काय 1/2pचा क्यूब. आता इज इक्वल टू केलं, फक्त आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. 2pचा क्यूब किती असतो, 2pचा क्यूब असतो 8p क्यूब मायनस 3 2चा स्क्वेअर म्हणजे काय 4p² 1/2p प्लस 3 to 2p. ह्याचा फक्त स्क्वेअर करायचा आहे. 1 4p² मायनस 1चा क्यूब 1 2चा क्यूब 8p क्यूब. सिम्पल आहे. तर आता फक्त याला आपल्याला आता सॉल्व करायचं आहे. बघूया सॉल्व करून आन्सर किती येते. आता हे सॉल्व करण्याच्या आधी हा पी या पीला जातो, एकच पी राहिला इथं 2 आणि इथं 2 झालं, 2ने डिवाईड होतं. हा एक पी या पीला जातो, हा 2 कॅन्सल होतो, इथं राहिलं 2. तर आता सिम्प्लिफाय देखील आपलं झालेलं आहे. तर फायनल आपला आन्सर असणार आहे 8p क्यूब मायनस 3 × 2 6p अपॉनमध्ये काय येणार नाही, 6p फक्त असणार आहे. प्लस 3 × 1 3 आणि इथे येणार आहे 2p
-1/8p³. तर आपल्याला फायनल आन्सर मिळालेला आहे. तर आता क्वेश्चन नंबर 7 बघूया. क्वेश्चन नंबर 7 आहे 1 - 1/a³. 1 - 1/a³. फॉर्म्युला म्हटलं आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. वी नो दॅट काय माहिती आहे आपल्याला, a - b³ जर असेल तर a³ - 3a² b + 3ab² - b³. फक्त आता व्हॅल्यू आपल्याला फॉर्म्युलात रिप्लेस करायचं आहे. आपल्याला इथं a म्हणजे काय मिळालं 1, b म्हणजे मिळालं 1/a. फॉर्म्युलात व्हॅल्यू रिप्लेस केलं. a³ म्हणजे 1³ - 3, a² म्हणजे 1² b म्हणजे काय 1/a + 3 a म्हणजे काय 1 b² म्हणजे काय 1/a² - b³ म्हणजे काय 1/a³ इज इक्वल टू 1 - 1² 1 असणार आहे. 3 × 1 × 1 3/a प्लस 3 × 1 × 1 इथं असणार आहे 3. 1² 1 येणार आहे a² a² - 1³ 1 आणि a³ a³. बरोबर आहे काय. तर याचं फायनल आन्सर असणार आहे 1 - 3/a + 3a² - 1/a³. तर एकदम सिम्पल आहे. फक्त आपल्याला फॉर्म्युल्यात व्हॅल्यू रिप्लेस करत जायचं आहे. तर आता क्वेश्चन नंबर 8 बघूया. फॉर्म्युला वी नो दॅट काय माहिती आहे आपल्याला, a - b³ जर असेल a³ - 3a² b + 3ab² - b³. फक्त आता व्हॅल्यू आपल्याला रिप्लेस करायचं आहे. a म्हणजे काय x/3 आणि b म्हणजे काय 3/x. या फॉर्म्युल्यात व्हॅल्यू रिप्लेस केलं. a³ म्हणजे काय x/3 क्यूब - 3 a² म्हणजे काय x/3 b म्हणजे काय 3/x + 3 a म्हणजे काय x/3 b² म्हणजे काय 3/x² - b³ म्हणजे काय 3/x³ इज इक्वल टू x³ 3³ काय असणार 27 -3 आणि आता 3² आपल्याला करायचं आहे इंटू x² 3² 9 इंटू 3/x प्लस 3 x/3 3² 9 इथं असणार आहे x² मायनस 3³ 3 × 3 × 3 3³ आपल्याला मिळणार आहे 27 आणि x³ इथं आलेला आहे. आता फक्त काय आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. सिम्प्लिफाय करण्याच्या आधी कशाला काय कट होते का बघूया, म्हणजे आपल्याला ते सॉल्व करायला सोपं जाईल. तर हा x या xला कट झाला, हे 3 या 3ला कट झालं, हे 3 ह्या 3ला कट झालं, इथं आलं फक्त 1. हा x ह्या xला कट होतो, हा 3 ह्या 3ला कट होतो. तर सिम्प्लिफाय झालेला आहे. आता बघूया फायनल आन्सर काय आहे आपलं. तर फायनल आन्सर याचं येत आहे x³ - 1 प्लस 9/x - 27/x³. तर एकदम सिम्पल आन्सर आहे. तर आपलं फायनल आन्सर आपल्याला काय मिळालेलं आहे x³ - 27 मायनस एक सॉरी इथे एक उरलेला आहे, त्यामुळे इथे एक आलेला आहे मायनस x प्लस 9/x - 27/x³. तर आपल्याला प्रॅक्टिस सेटचा पहिला क्वेश्चन आपला कंप्लीट झालेला आहे. तर आता प्रॅक्टिस सेटचा क्वेश्चन नंबर 2 बघूया. क्वेश्चन नंबर 2 काय आहे सिम्प्लिफाय. हे फक्त आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. आपण मागं जे फॉर्म्युले वापरले आहेत त्याचाच वापर करून आपण हा देखील क्वेश्चन सोडवू शकतो. तर आता सॉल्व करूया. आता आपल्याला इथे दोन्ही फॉर्म्युला लिहून घेऊया. वी नो दॅट आपल्याला माहिती आहे इथे प्लसचा फॉर्म्युला आहे आणि इथं मायनसचा वापरायचा आहे. आता इथं प्लसचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे a + b³ जर असेल तर इज इक्वल टू काय a³ + 3a² b + 3ab² + b³
आणि ए मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला काय असतो, ए क्यूब मायनस 3 ए स्क्वेअर बी प्लस 3 AB स्क्वेअर मायनस बी क्यूब. हा दोनच डिफरन्स आहे. आता फक्त या व्हॅल्यू आपल्याला ह्याच्यामध्ये रिप्लेस करायचं आहे. तर पहिल्या ह्याच्यामध्ये आपल्याला ए म्हणजे हा मिळतो, बी म्हणजे हा मिळतो. तर ए म्हणजे काय आपल्याला 2A आणि बी म्हणजे काय बी मिळालेला आहे. तर आता आपण फक्त आता या ह्याच्यामध्ये पहिला रिप्लेस करून घेऊया. पहिल्या फक्त आपण हे हाफ सोडूया आणि नंतर दुसरा हाफ सोडूया. ए म्हणजे आपल्याला पहिल्या हाफमध्ये 2A मिळालेला आहे, बी म्हणजे बी मिळालेला आहे. तर प्लसचा फॉर्म्युला येत आहे. ए क्यूब म्हणजे काय मिळालं आपल्याला 2Aचा क्यूब प्लस 3 स्क्वेअर म्हणजे काय 2A स्क्वेअर, बी म्हणजे काय बीच आहे इथे प्लस 3 म्हणजे काय आहे 2A, बी स्क्वेअर म्हणजे काय इथे बीच आहे त्यामुळे बी स्क्वेअरच येणार प्लस बी क्यूब म्हणजे काय बी क्यूबच येणार आहे कारण बी म्हणजे बीच आहे. तर आता दुसऱ्या हाफचं बघूया. दुसऱ्या हाफमध्ये आपल्याला ए म्हणजे काय मिळतो 2A आणि बी म्हणजे काय मिळतो बी, म्हणजे दोन्हीचा सेमच आहे, ए दोन्हीचा सेमच आहे. फक्त आता इथे काय आहे मायनस आहे. इथे आपण मायनस दिला, एक मोठा ब्रॅकेट घेतला, ब्रॅकेटच्या आत आता लिहूया. पहिला काय असणार आहे ए क्यूब म्हणजे काय आहे 2Aच आहे आपल्याला. तर 2A क्यूब मायनस 3A स्क्वेअर म्हणजे काय 2A स्क्वेअर, बी म्हणजे काय बीच आहे प्लस 3A म्हणजे काय 2A, बी म्हणजे काय बी स्क्वेअर करायचं, बी म्हणजे काय बीच आहे त्यामुळे मल्टिप्लाय बी स्क्वेअर होणार आहे, बी स्क्वेअर मायनस बी क्यूब म्हणजे बी क्यूबच असणार आहे. तर आता ह्याला सिम्प्लिफाय करायचो फक्त आता आपण इथं 8A क्यूब असणार, 3 क्यूब 2चा क्यूब 8, एचा क्यूब ए इंटू 3 इंटू 2चा स्क्वेअर 4A स्क्वेअर इंटू बी प्लस 3 इंटू 2A इंटू बी स्क्वेअर प्लस बी क्यूब. इथं आता आतल्या गोष्टींना आपण सिम्प्लिफाय करूया. ब्रॅकेट आत्ताच खोलायला नको, नंतर आपण ब्रॅकेट ओपन करूया आणि काय ते बघूया. 2चा क्यूब 8A क्यूब मायनस 3 इंटू 4A स्क्वेअर एचा स्क्वेअर इंटू बी प्लस 3 इंटू 2A इंटू बी स्क्वेअर मायनस बी क्यूब असणार आहे. तर आता अनेकदा परत सिम्प्लिफाय करून बघूया. तर आपल्याला 8A क्यूब प्लस 12 इथं मिळणार आहे प्लस 12A स्क्वेअर बी प्लस 3 इंटू 2 6AB स्क्वेअर प्लस बी क्यूब मायनस या मायनस आपण ब्रॅकेट ओपन केल्यावर मायनसने सगळ्याला मल्टिप्लाय होणार आहे, त्यामुळे आतमध्ये सगळ्यांची चिन्हे उलटी होणार आहेत. जर प्लस असेल तर मायनस होणार आणि मायनस असेल तर प्लस. तर इथं ब्रॅकेट ओपन केलं मायनस 8A क्यूब आलं, इथं मायनस आहे त्यामुळे इथं येणार प्लस. आता ह्याची 4 इंटू 3 12 येतं 12A स्क्वेअर बी प्लस इथे नाही आता मायनस येणार ब्रॅकेट ओपन झाल्यामुळे प्लसचं मायनस होणार इथे 3 इंटू 2 6AB स्क्वेअर मायनस इथं बाहेर असल्यामुळे इथं आता प्लस होणार बी क्यूब येणार आहे इथं. तर आता कॅन्सल कशाला काय होते ते बघूया. इथे ए स्क्वेअर बी आहे, इथे ए स्क्वेअर बी आहे, प्लस प्लस आहे म्हणजे इथं काय येणार आहे 8A क्यूब इथं पहिला 8A हां हे 8A क्यूब मायनस 8A क्यूबला कॅन्सल होणार आहे. हे 12A स्क्वेअर बी प्लस 12A स्क्वेअर बी काय येणार आहे 24A स्क्वेअर बी 6AB स्क्वेअर इथं मायनस 6AB स्क्वेअर आहे हे आणि हे कॅन्सल होणार प्लस बी क्यूब प्लस 2B क्यूब येणार आहे. तर आपल्याला फायनल आन्सर काय मिळालेला आहे 24A स्क्वेअर बी प्लस 2B क्यूब हा आपलं फायनल आन्सर असणार आहे. तर आता क्वेश्चन नंबर 2 बघूया. क्वेश्चन नंबर 2 काय आहे 3R मायनस 2K क्यूब प्लस 3R प्लस 2K क्यूब. प्लस आणि मायनसचाच फॉर्म्युला आपल्याला परत वापरायचा आहे. तर आता बघूया प्लसचा आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे. वी नो दॅट आपल्याला माहीत आहे ए प्लस बी क्यूब जर असेल तर ए क्यूब प्लस 3A स्क्वेअर बी प्लस 3AB स्क्वेअर
प्लस बी क्यूब असतो. आणि जर ए मायनस बी क्यूब जर असेल तर ए क्यूब मायनस 3a² बी प्लस 3ab² मायनस बी क्यूब असतो. आता फक्त आपल्याला व्हॅल्यू रिप्लेस करायचे आहेत. ए म्हणजे इथं आपल्याला मिळालं 3r आणि बी म्हणजे काय मिळाले 2k. 3r आणि 2k मिळालेला आहे आपल्याला. तर आता फक्त आपल्याला या व्हॅल्यू फॉर्म्युलामध्ये रिप्लेस करून घ्यायचं आहे. तर आता बघूया काय ते. तर आता रिप्लेस करूया. पहिला इथं मायनस आहे त्यामुळे मायनसचा फॉर्म्युला आपण मध्ये रिप्लेस करूया. हे 3r³ ए म्हणजे काय 3r आहे इथे क्यूब द्यायचं आहे मायनस 3a² म्हणजे काय 3r² बी इंटू बी म्हणजे 2k प्लस 3 इंटू ए म्हणजे 3r b² म्हणजे 2k² मायनस बी क्यूब म्हणजे काय 2k³ बरोबर आहे काय. आता मध्ये प्लस आहे प्लस दिला. आता इथे काय आपल्याला ब्रॅकेट द्यायची गरज नाही कारण प्लस आहे. आतली चिन्ह देखील सेमच राहणार आहेत त्यामुळे ब्रॅकेट नाही दिलं तरी आपल्याला चालेल किंवा तुम्ही दिला तरी चालेल. त्याचा काय तसा मोठा प्रश्न नाही आहे. तरी पण आपण देऊन चला म्हणजे आपल्याला सेपरेट करायला बरं पडेल. ओके. आता इथं आहे प्लसचा फॉर्म्युला. आता आपल्याला प्लसचा फॉर्म्युला वापरायचा आहे. ए क्यूब म्हणजे काय 3r³ इथं दिला. नंतरनं केलं प्लस 3a² म्हणजे काय 3r² बी आहे तसाच 2k प्लस 3a म्हणजे काय आहे 3r b² म्हणजे काय 2k² प्लस बी क्यूब म्हणजे काय 2k³. आता फक्त आपल्याला हे सिम्प्लिफाय करायचं आहे. 3×3 27r³ मायनस 3×3 आपल्याला काय 9 3² 9 येणार आहे. 3 इंटू 9r² इंटू 2k आलं प्लस 3 इंटू 3r इंटू 4k² मायनस 8k³ येणार आहे. k³ 2×3 8 प्लस 9r³ प्लस 3 इंटू 9r² 3² 9 इंटू 2k प्लस 3 इंटू 3r इंटू 4k² प्लस 2×3 8 येणार आहे 8k³. तर आता काय कशाला पहिला आता हे सिम्प्लिफाय करून घेऊया. नंतरनं काय कॅन्सल होते का बघूया. 27r³ मायनस 9 × 2 18 18 × 54 r² प्लस 3 × 3 9 36 r² मायनस 8k³ प्लस 9r³ प्लस 9 × 3 9 × 2 18 54 r² प्लस 36 r² प्लस 8k³. आता काय कोणत्या गोष्टीला काय कॅन्सल होते का बघूया आपण. पहिला 54 r² आणि इथे प्लस 54 r² आहे हे कॅन्सल झालं. 27 प्लस 9r³ दोन्ही सेम आहे प्लस करूया ह्याला 36 r³. आता इथे काहीतरी असं कसं काय इथं आले बघूया. थांबा जरा पहिला 3 × 3 ते कसं आलं थांबा 1 मिनिट. चुकायला नको आपलं म्हणून अनेकदा चेक करतो मी. 27 r³ तर 54 बरोबर आहे प्लस 3 × 3 9 9 36 आहे इथं 36 r² आहे. 36 r² आणि इथं कुठं काय आहे का बघा. इथे आहे आणि इथे आहे 36 प्लस 36 म्हणजे किती येणार 72 प्लस 72 r². आता मायनस 8k³ हे ह्याला कॅन्सल झालं. 9r³ इथे केलेलंच आहे. तर आपलं फायनल आन्सर असणार आहे 36. इथं आपलं 27 इथं आपलं इथं 27 यायला पाहिजे. इथं
बरोबर आहे काय? थांबा बघूया एकदा. हां बरोबर आहे. इथं 27 इथे यायला पाहिजे होतं आपलं. शेवट आन्सर आपलं इथं 27r³ इथं कुठेतरी कॅल्क्युलेशन आपलं चुकलेलं आहे, त्यामुळे आन्सर आलेलं आहे. पण मी तुम्हाला सांगतो इथं 54r³ 27 + 27 54r³ + 27rk² शेवट आपला आन्सर असणार आहे. तर फायनल आन्सर आपलं हे आहे. एकदम सिम्पल आहे, फक्त आपल्याला फॉर्म्युल्यात रिप्लेस करायचं आहे. तर आता क्वेश्चन नंबर 3 बघूया आपण. तरी पण इथे इथं चेक करूया कुठं चुकले नेमकं, म्हणजे आपल्याला कळेल. r³ इथं चुकलेलं आहे. r³ इथं 3चा क्यूब आपण इथं चुकून 9 लिहिलेला आहे. इथं येणार आहे 27. मग 27r³ + 27r³ 54r³ + 72rk² शेवट आन्सर आपलं आलेलं आहे. तर आता क्वेश्चन नंबर 3 बघूया. तर क्वेश्चन नंबर 3 देखील आपल्याला माहिती आहे तेच फॉर्म्युले. वी नो दॅट काय माहिती आहे आपल्याला, a - b³ जर असेल तर a³ - 3a² b + 3ab² - b³ माहिती आहे. a + b³ जर असेल तर काय असणार आहे, a² + 3a² b + 3ab² + b³ सिम्पल आहे. फक्त मायनस आणि प्लसच्या आहे ते पहिल्या आणि सेकंडला बदल होणार आहे. मायनस जर फॉर्म्युला असेल तर मायनस फर्स्ट आणि लास्टला मायनस येणार आहे. प्लसमध्ये सगळेच व्हॅल्यू प्लस येणार आहेत, म्हणजे सगळेच साईन हे प्लस येणार आहेत. तर आता फक्त आपल्याला व्हॅल्यू रिप्लेस करायचं. ए म्हणजे काय 4a आणि बी म्हणजे काय 3. तर आपल्याला ह्या फॉर्म्युल्यात फक्त आता रिप्लेस करायच्या. पहिला फॉर्म्युला मायनस आहे, त्यामुळे हा फॉर्म्युला पहिला आपण वापरणार. 4a³ ए म्हणजे काय 4a - 3a² म्हणजे काय 4a², b म्हणजे काय 3 + 3 a म्हणजे काय 4a, b² म्हणजे काय आहे 3चा स्क्वेअर - b³ म्हणजे काय 3चा क्यूब. इथं आलं मायनस, मोठा ब्रॅकेट घेतला आणि आता हे या फॉर्म्युल्यात रिप्लेस करणार आपण. 4a² 4a चा स्क्वेअर + 3 इथं पहिला क्यूब 4a चा क्यूब 4a चा स्क्वेअर, b म्हणजे किती आहे, b म्हणजे 3 आहे, प्लस 3a म्हणजे किती आहे 4a, bचा स्क्वेअर म्हणजे किती आहे 3चा स्क्वेअर, प्लस b³ म्हणजे काय 3चा क्यूब. सिम्पल आहे. आता आपण फक्त ह्याला सॉल्व करत जायचं आहे. 4चा क्यूब किती येतो 16 16 × 4 64 a³ मायनस 4चा स्क्वेअर 3 × 16 a² × 3 प्लस 3 × 4a × 3चा स्क्वेअर 9 मायनस 3चा क्यूब 27 मायनस. आता आतले आपल्याला ब्रॅकेट जेव्हा आपण खोलतो तेव्हा आतला आपल्याला हे करा, नंतर ना ब्रॅकेट खोलूया. पहिला आपण आतला सॉल्व करून घेऊया आणि मग ब्रॅकेट खोलूया. 4चा क्यूब बघितलेला आहे 64 a³ प्लस 3 × 16 a² × 3 प्लस 3 × 4a 3 9 प्लस 3चा क्यूब 27. 64 a³ मायनस 16 × 3 किती येतं 16 × 3 48 × 3 बघूया किती येते 48 × 3 2 14 144 a² प्लस 4 3 12 12 × 9 108 a मायनस 27 मायनस 64 a³ मायनस 16 × 9 करूया आपण. पाठ नसतील तरी चालतील, आपल्याला मल्टिप्लिकेशन येतेच. 16 × काय आपण कराल तो 16 × 3 48 आपण करूया. 16चा पाडा तर आपल्याला पाठच आहे. 16 × 3 48
48 इंटू 3 केलेला आहे 144 144 ए स्क्वेअर प्लस 12 इंटू 9 सॉरी इथं मायनस येणार, आता इथं बाहेर मायनस असल्यामुळे इथं मायनस येणार इंटू 108 ए प्लस 27 इथं पण मायनस येणार. ओके, चे साईन बदललेलं आहे. आता आपल्याला कशाला काय कॅन्सल होते काय बघायचं आहे. ही टर्म याला कॅन्सल नाही, इथे प्लस आहे इथे मायनस आहे. मायनस 144 एचा स्क्वेअर मायनस 144 एचा स्क्वेअर ॲडिशन होणार आहे, खरं साईन येणार आहे मायनस 144 प्लस 144 882 288 ए स्क्वेअर. आता 108 ए हे ह्याला कॅन्सल होणार कारण काय इथं प्लस आहे इथं मायनस आहे. आता राहिलं -27 तर ह्याचं इथं पण प्लस येणार आहे आणि 27 प्लस 27 किती येणार आहे 14 54 -54. तर आपल्याला फायनल आन्सर मिळालेला आहे -288 ए स्क्वेअर -54. तर प्रॅक्टिस सेटचा शेवटचा क्वेश्चन आता बघूया. तर आपला हा प्रॅक्टिस सेटचा शेवटचा क्वेश्चन आहे. तर आता बघूया, आपण आत्तापर्यंत जसं सोडवलेलं आहे तसंच सिम्पलच आहे क्वेश्चन. तर आता सॉल्व करून बघूया. आपल्याला माहिती आहे कोणते फॉर्म्युला वापरायचे आहेत. वी नो दॅट. मी हा सोडवून दाखवत आहे, पण मी तुम्हाला सांगेन की तुम्ही स्वतःहून एक क्वेश्चन सॉल्व करा, जेणेकरून तुम्हाला देखील एक्झाम्पल सॉल्व करताना कळेल की कसं फॉर्म्युले वापरायचे आहेत. पहिला आहे मायनसचा फॉर्म्युला ए मायनस बी क्यूब इज इक्वल टू ए क्यूब -3 ए स्क्वेअर बी प्लस 3 ए बी स्क्वेअर मायनस बी क्यूब. आणि आता ए प्लस बीचा क्यूब इज इक्वल टू ए क्यूब प्लस 3 ए स्क्वेअर बी प्लस 3 ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब. आता फक्त काही व्हॅल्यू रिप्लेस करायचे आहेत आपल्याला. आपल्याला ए म्हणजे काय 5x आहे आणि बी म्हणजे 7y आहे. आता फक्त फॉर्म्युल्यात व्हॅल्यू रिप्लेस करणार. ए क्यूब म्हणजे काय 5xचा क्यूब मायनस 3 ए स्क्वेअर म्हणजे काय 5xचा स्क्वेअर. बी म्हणजे काय आहे 7y प्लस 3 ए म्हणजे काय 5x बी स्क्वेअर म्हणजे काय 7yचा स्क्वेअर मायनस बी क्यूब म्हणजे काय 7yचा क्यूब प्लस इथे एक होल ब्रॅकेट केला, मोठा ब्रॅकेट दिला. आणि आता आपल्याला प्लसचा फॉर्म्युला वापरायचा आहे. मायनस इथे पहिली टर्म मायनस होती, मायनसचा फॉर्म्युला वापरला. आता वापरणार आपण प्लसचा फॉर्म्युला. ए क्यूब म्हणजे काय 5xचा क्यूब प्लस 3 ए स्क्वेअर म्हणजे काय आहे 5xचा स्क्वेअर 7y म्हणजे बी आहे प्लस 3 ए म्हणजे काय आहे 5x बीचा स्क्वेअर म्हणजे काय 7yचा स्क्वेअर करायचा आपल्याला मायनस प्लस येणार कारण आपण वापरणार आहे प्लसचा फॉर्म्युला वापरवलो आहे. बी क्यूब काही सिले मिस्टेक आपल्या होत्या, त्यामुळे आपला क्वेश्चन रॉंग होतं. त्यामुळे एकदम डोळ्यात तेल घालून आपण बघायचं आहे कोणता क्वेश्चन कसं सोडवालो आहे, व्हॅल्यू आपण बरोबर रिप्लेस करत आहे काय, म्हणजे आपला प्रश्न चुकणार नाही आहे. माझ्याकडून देखील चुका होतात, त्यामुळे तुम्ही देखील लक्ष ठेवायचं आहे. बी क्यूब म्हणजे काय आहे 7yचा क्यूब. तर आता सॉल्व करूया. 5चा क्यूब म्हणजे किती येतो 125x क्यूब मायनस 5चा स्क्वेअर म्हणजे काय 25 इंटू 3 किती येतं 75 इंटू 7 आपल्याला करायचं आहे. हे पहिलं आपण हळूहळू सॉल्व करूया. 5चा स्क्वेअर म्हणजे काय 25 x स्क्वेअर इंटू 7y प्लस 3 इंटू 5 15x 7yचा स्क्वेअर म्हणजे काय 49y स्क्वेअर मायनस 7चा क्यूब म्हणजे किती येतो 49 इंटू 7 6 343y क्यूब प्लस इथे बाहेर प्लस असल्यामुळे आतलं काही साईन बदलायचं कामच नाही आहे, तसंच चिन्ह येणार आहे. 5चा क्यूब 125x क्यूब प्लस
5चा क्यूब आपण लिहिलेला आहे प्लस 3 इंटू 5चा स्क्वेअर 25x² इंटू 7y असं आहे तसं येणार आहे प्लस इथं येणार आहे 15x आणि 7चा स्क्वेअर म्हणजे काय 49y² प्लस 7चा क्यूब 343x³ y क्यूब ओके y क्यूब. तर आता फक्त याला आपल्याला सिम्प्लिफाय करत जायचं आहे. 125x³ मायनस आता 25 इंटू 3 किती येतं 75 इंटू 7 इथं आलं 3 49 50 52 5 to 5 येणार आहे 5 to 5 x² y प्लस आता आपल्याला काय करायचं आहे 49 इंटू 15 करूया सरळ आपण 49 इंटू 15च करूया 49 इंटू 15 किती येते बघूया आता 49 इंटू 15 4 25 24 इथं आलं 0 9 9 4 4 इथं आलं 5 इथं आलं 13 इथं आलं 1 5 6 7 7 3 5 XY². तर एकदम सिम्पल आहे फक्त कॅल्क्युलेशन आपल्याला जमायला पाहिजे बाकी काही सुद्धा विषय नाही आहे. -343y³ प्लस 125x³ प्लस आता इथं आपण केलेलंच आहे वाटतं बहुतेक 75 75 इंटू 3 75 इंटू 3 आपण इथं कुठं केलेलं आहे का कॅल्क्युलेशन इथं केलेलं आहे 5 to 5 येणार आहे 5 to 5 x² y प्लस 15 इंटू 49 केलेलं आहे आपण ते पण कॅल्क्युलेशन 735 XY² प्लस 343y³. तर एकदम सिम्पल आहे. आता फक्त आपल्याला कुठे काय कॅन्सल होते काय आपण बघायचं आहे पहिला म्हणजे आपण प्रॅक्टिस सेट व्हायला रिकामं. तर कुठं सेम काय मिळते का बघूया पहिला. तर इथे हे कॅन्सल होतं आहे आणि परत कुठं काय कॅन्सल होते काय इथे हे कॅन्सल होतं आहे आणि काय कॅन्सल होते काय आता नाही आता काय कॅन्सल होणार नाही काय कॅन्सल करणार बस की एवढं कॅन्सल झालं बरोबर आहे की नाही. तर 125 आणि हे सेम आहे 125 प्लस 125 किती येणार आहे 250x³ आता इथं प्लस आणि इथं पण प्लस आहे 735 प्लस 735 म्हणजे याचं काय आपण 735 इंटू 2 करू शकतो 5 2 10 चला 1 3 2 6 आणि 1 7 7 2 14. आता इथं कसं आहे प्लस आहे दोन्हीकडं प्लस दिलं 1470xy². तर फायनल आन्सर आपल्याला मिळालेलं आहे 250x³ प्लस 1470xy². तर अशा तऱ्हेने आपला प्रॅक्टिस सेट कंप्लीट झालेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.